नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महापालिका 100 कोटींचे कर्ज रोखे उभारणार. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या 2026-27 चा अर्थसंकल्प अंतिम केला. हा अर्थसंकल्प 1616.62 कोटी जमा आणि 1580 कोटी रुपये खर्चाचा आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच म्युनिसिपल बॉन्डच्या कर्ज रोखे माध्यमातून 100 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून 200 कोटी रुपये शहरी आव्हान निधी उपलब्ध करण्याची उद्दिष्ट आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आगाऊ भरणाऱ्यांना सामान्य करात 50 ते 60% भरीव सूट, शिवशंभू सृष्टी यासह विविध योजनांचा वर्षाव या अर्थसंकल्पात केला आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या उज्ज्वल भविष्याचा रोडमॅप असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. यावेळी उपमहापौर गजानन मगदूम उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीला 1065 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी काही सूचना, नवीन योजनांसह 1173 कोटींचा अर्थसंकल्प मार्च 2026 महासभेत सादर केला होता. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांसह अर्थसंकल्प अंतिम करण्याचे अधिकार महासभेने महापौर धीरज सूर्यवंशी यांना दिले होते. सूर्यवंशी यांनी 1616 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अंतिम केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प ते महापौरांनी अंतिम केलेला अर्थसंकल्प पाहता एकूण 551 कोटींची वाढ झाली आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात 443 कोटींची भर पडली आहे. महापौर सूर्यवंशी म्हणाले की अर्थसंकल्प विकास, प्रगती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाचा संकल्प आहे. म्युनिसिपल कर्ज रोख्याच्या माध्यमातून 100 कोटी रुपये नागरिक, संस्था, गुंतवणूकदारांना उभारले जाणार आहेत. ही रक्कम संबंधितांना ठराविक वर्षानंतर मुद्दल व व्याज स्वरूपात परत केली जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.